हिची बहीण आज तर हिला सगळं तो ऐकतच नाही लागते ना हिचं काय ऐकत तुम्ही अरे देवा. का हो? तुम्ही आज लवकरच आले का हो? अहो माझे हात पाय दुखून राहिले होते म्हणून मी लवकर घरी आलो. का हो मग धंदा बिंदा केला की नाही की तसेच आले हात हलवत? कशी बायको आहे व तू निराकार पैसे पैसेच करतो का तुले काय नवऱ्याची फिकर बिकर आहे की नाही त्या माय बिन हाय मी तशीच. हा कधी तर तोंडानं चांगलं बोलत जा तुम्ही. अशी भल्ली साजरी बोलतं तुला असं वाटते की तू काय कोकणासारखी बोलतं निरा घोरासारखी तर बोंबलत राहतो डोरी बोंबलं त्यापेक्षा. साजरीच बोलतो मी. साजरी बोलून बोलून चांगली राऊंड राऊंड इथपर्यंत आणलं नाही तर काय टाकलं तुम्ही वाऱ्यावर. साजरी बोलतो साजरी जाऊ मी. बाबा पाणी घ्या. दे बाई पाणी. बाप रे काय नाटकेलाय हे. मी दिवसभर तिच्या तोंडासमोर राहतो मला पाणी नाही विचारत ते चहा नाही विचारत मला जेवाचं विचारत तुम्ही आले तर लगे पाजारी पडायला लागली पाणी आणू दे. तुम्हीच माहिती सारं बिघून ठेवलं तुम्ही. अहो बिचारे सुखानं पाणी तर नळल्यात जाऊ दे निरा बाजारातून आलं की निरा पटर पटरच लावतं ना सुखानं कधी चांगल्या गोष्टी सांगतच नाही याची सांगू दे त्याची सांगू दे निरा माय डोकं किर केलं त्या. पिऊ काय पाणी जरासा. तुम्हीच बिघडवलं तुमच्या डोक्यावर बसली ते. पाय ना कशी ऐकते अशी कान लावू लावू ऐकते. तुमच्या याच्यानं डोक्यावर बसली ते. तुम्हाला काय माहित आहे का काही घरातलं सकाळपासून काय होते माझ्यासोबत दिवसभर मी घरात राहतो मला माहित आहे. तुम्ही काय त्या बाजारात जाऊन बसता तुम्हाला काय माहित नाही राहते घरातलं. कशी वागते काय वागते तर सकाळी उठते तर झाडू नाही मारत नाता सांगते झाडू मारत मला तर चहा तर विचारतच नाही मला तर हातानं चहा करा लागते. तुम्हाला काय है हा आपल्या हातानं करा आपल्या हातानं अशी गत झाली माही आता. तिले वाटते ना आपली सासूच तशी आहे म्हणून आपले सासरे बुवाई तिले बोलत राहते असं तिले वाटते ते त्याचा फायदा घेते तुम्ही नसले की घरी. तुम्हाला माहित असतं तर काय लागलं असतं जाऊन तर पहा तिची जराशी हा किचन मध्ये पहा किती गळाटा पडलेला आहे वास वास येत राहते निरा. धड कामं नाही करत ते काहीच नाही करत निरा चक्क चक्क बसली राहते मोबाईल पा जो बसता जो कोणता धरते तर कोणता धरला राहते तिने. जेवढं आहे तर तू कर ना मग तू हात पाय तुटले काय तू काय लोकांच्या घरी आहे का कामाले अशी दाखवत ती आजच्या काय नोकर आहे का ते चालली मोठी कर ना आपलंच तर घर वय तू मले खाऊ घाल तू खाय बैगन चालली मोठी. नीरज आलं की नीरज डोकं बॅक करते हिनं असं केलं आणि त्यानं तसं केलं. भिन्न होते माणूस बाहेर तसा बाजारात आणि घरात तसंच. काय करा त्याच्या माय भिन तिच्या समोर मला काही काही बोलता तुम्ही ते तशीच तपायते मग ते काही इज्जत तरी आहे का काही घरा. मला तर निरा असंच समजते या घरात. हो बिचारे ज्या दिवशी मरण ना मी त्या दिवशी तुला समजत तुला जराशी नवऱ्याची फिकर नाही ना आपला नवरा आला म्हणून राहिला की हात पाय दुखते ते नाही विचारू राहिली गोळी घेता काय दवाखान्यात जाता काय. तिला पडली ना तिची त्या पैशाची आज लवकर आलो तर तिच्या जीवावर आली ना तिला पाहिजे हंडा हंडा पाहिजे. अशी कशी मरू देतो तुम्हाला मी माई काय सोय लावून ठेवली का इथं काय यायच्या भरोशावर राहू. हे तर मला उपाशी मारून टाकायचे होय पहिली माय सोय लावा मग पाच बसा काय आहे तर शेवटी तू माय मराचीच वाट पाहून नेली ना तू तर खासच दिसतो मले बिचारे. तुम्हीच मला बोलायला लावता मी बोलून राहिली होती काय तुम्हीच बोट म्हटलं ना मी मेल्यावर काय म्हणून म्हणून बोलली मी तशी. जे काय तू माय डोकं काही खाऊ नको माय डोकं काही गरम करू नको पहिलेच आहे ना माय हात पाय लय दुखून राहिले. आई बाई कशा बोलता हो तुम्ही. मी तुमच्याशी बोलू नाही मी तुमचं डोकं नाही खाऊ तर कोणाचं खाऊ मी डोकं. सारंग तू जरा पाहते नाही मला त्याला मला की बाबू 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 तर चालला जाते वरतो. तू तर पाहते नाही मला तुम्हाला नाही सांगू तर कोणाला सांगू. त्याचं बरोबर त्याच्याजवळ दरा नाही करशील ना तो त्याच्या बायकोसोबत भांडे आपल्याला माहित आहे ना की आई आता आपल्याला भडकवून देऊन राहिली म्हणून म्हणतो त्याशी बोलत नाही त्या गोष्टीवर लक्ष देत नाही तो. का व तुला मी रोज बाजारातून आल्यावर पैशाच्या पैसे देतो त्या पैशाचं काय केलं काय हिशोब आहे तू मला हिशोब तरी देतं काय आणि मी हिशोब तरी मागतो काय. एवढी बाय बळबळ बळबळ करून राहिली माझी तब्येत खराब असेल ना तुला जे पैसे दिले त्याचा हिशोब तर दाखव बरं पहिले मला जरासा. काय केलं ना तुम्ही मला पैसे खाल्ले त्या पैसे घरात मला काय सामान्य भरं लागत काय बिशा आहे माया बिशा टाकून ठेवलेल्या आहे. जेव्हा तेव्हा विचारत राहते हिशोब 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 तुम्हाला वाटते निरा मी पैशासाठीच मरमर करतो. मी पैशासाठी मरमर नाही करत ना सारे उपाशी मरण ह्या घरात
तुम्ही त्यातलेच हा ना निराज. नुसतं मला बोलत राहता तुम्ही. तिचे नाही दिसत, तिले काहीच नाही बोलत ते. अहो बिचारे हात जोडले तुले, मले आराम करू दे. तुझं असं म्हणणं आहे मी बाजारातून आल्यावर मी तुमचे कान भरतो आणि तुम्ही ते भांडत बसा सुनवाय रे सोबत आणि त्या पोर आई सोबत. तुझं असं म्हणणं आहे. तू मला माफ करून दे, मला आराम करू दे बिचारे, आराम करू दे. हारलो तुझ्यासमोर. मलेच बोलते निरा. चुप बस बिचारे, किती बडबड करू राहिली. आता बडबड बंद कर ना तुही. नाही झाली माई बडबड. बडबड तुम्हाला ऐकाच लागन. मी कोणाला सांगणार आहे? मी तुम्हाला सांगणार आहे ना तिची किती घराणी आहे, ती कशी करते. घेऊन घे माया एका दिवशी जीव ते. अहो बिचारे, तुझ्याकडनं जेवढं होते तेवढं कर, बाकीचं राहू दे. शेवटी तेच झालं ना. पहिलेही मॅच केलं, मग मधातही मॅच केलं, आताही मिस करतो मनाच्या खेपी. मिले काय सजून ठेवासाठी आणलं काय मी? अहो बस ना बिचारे, चूप बस ना. बसत नाही मी चूप. माझ्या दिमाग नाही खराब करायचं. तुम्हाला तिच्याशी भांडा लागत, तुम्ही तिच्याशी बोला लागत. मी तुम्हाला सांगतो काय नाही की तिला काही म्हणून लावू द्या तुमची. मी पैसे नाही लावून ठेवलं तर आपल्याला माहिती आहे काय, दवाखान्यात झाले पैसे कोणी देणार नाही आहे इथं. सारच आपल्याला करावं लागते. कोणी लक्ष देते काय? ते तशीच, दोन्ही तसाच, तुम्ही तसेच. काय करा काय नशिबात आलं. आता तू चूप बसतो की नाही सांगले. काय म्हणतो तुम्ही? काय जी बहीण, आता हिचं लय झालं, आता हिचं लय झालं, आता हिचं लय झालं, आता हिचं लय. तू चूप बसतो की नाही? हो बाबा, तुम्ही बरोबर बोलले. हे नाही अशीच करते. मी एवढे कामं करतो तरी किटकिट किटकिट करत राहते आणि तुम्ही संध्याकाळी आले की तुमचे कानं भरून देते. मग तुम्ही आमच्यावर चिडता. तुमचा काहीच दोष नाही. हे आईच तशी आहे. बिलकुल आई तुम्ही असं बोलूच नका. तुम्ही काहीच बोलायचं नाही तुम्ही, आणि असं नाटकच नाही करायचे. हाय ना, हे लय डोकसं खाते. मला माहित आहे ना, माझं एवढं डोकसं खाते तर तुमचं किती डोकसं खात ना. आज दिले झोडतो, आज दिले. तुम्ही पूर्ण सामना करा बाबाचा. आज तुम्ही सांगाच बाबाला काय खरं आणि काय खोटं आहे. काही नाही झालं काही नाही झालं. मारा बरं मला तुम्ही मला अशा कशी मारता तर पाहतो. बिलकुल आई चक्कर आला पाहिजे तुम्हाला. आई नाटकं करू नका. आम्हाला सगळे तुमची नाटकं माहित आहे. बाबा तुम्ही बोला आई सोबत. आता लय त्रासून ठेवलं ना बाबा, लय त्रासून ठेवलं. काही करावं नाही वाटत. आईच्या विचारांना स्वयंपाक करा वाटत ना, कोणाशी बोला वाटत ना, काहीच करा वाटत. खरंच ना. हिची बहीण आज तर हिला सगळं ऐकतच नाही. मला लागते ना. मी सांगून तू बस. लागते ना. हिचं काय ऐकतं तुम्ही? हिच्याच मागं लागतं का? शेवटी घेतलं तुम्ही डोक्यावर. मलेच मारता तुम्ही. मलेच मारता. तिच्या बरोबर काय व्हावं लागतं बरे? तिच्या बरोबर काय व्हावं लागतं? तू यायच्यानं घर खराब कर. तशीच आहे. बापा कायचे दातकडं काढणं चालू आहे? स्वप्न पाहत होती का की बाबा मला मारून राहिले म्हणून? भाई या जन्मात तर ते शक्य नाही. पुढचा जन्म घ्या लागन. लक्षात ठेव. काही नाही. एक रील आठवली म्हणून हसून राहिली होती मी. रील पाहत होती. त्या डोक्यात आणि त्या मनात काय चालू आहे सगळं समजते मले. चालली मोठी तर कर स्वयंपाक लवकर. मला खरंच बद काढून आले का बाबा? खरंच नाही स्वप्न खरंच झालं पाहिजे मला.